आई, मी मी ठीक आहे आई. तू कशी आहेस? किती दिवसांनी भेटतोय आपण. आई, आई, आई तू नाराज आहेस का ग माझ्यावर? नाही, खरंच. मी फ्लाईट मध्ये बसण्यापूर्वी आपलं बोलणं झालं होतं. माझी फ्लाईट पण लेट झाली. मी मुंबईला पोहोचल्यावर मला कळलं आई की तू मला तुला शेवटचं भेटताही नाही आलं काय. तुला शेवटचं भेटताही नाही आलं. खरंच अगं, तू तू काही सांग, पण पण तुझ्या शेवटच्या त्या क्षणांमध्ये मी तुझ्यासोबत नव्हतो ग आई. आणि मी इथं पोहोचेपर्यंत इथे सगळं. ही गोष्ट ना मला मला आतून खातीये. मला मला रात्रभर झोप नाहीये आई. मी मला 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 ही गोष्ट खातीये आत. मी तुझ्या शेवटच्या क्षणांमध्ये सोबत नव्हतो आई तुझ्या. ए, तू तू आई, तू 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 स्वातीवरती नाराज आहेस का ग? नाही, मग मला वाटतंय कुठल्या तरी कारणावरून तू स्वातीवर नाराज आहेस म्हणून. आई, मी ताईला पैसे नाही दिले म्हणून. प्रॅक्टिकल होऊ पाहणाऱ्या या जगामध्ये आपण चांगलं राहावं का, हाच प्रश्न पडलाय आई मला. मग मला तू सांगितलेलं ते वाक्य आठवतं. हे जग सुंदर आहे काही चांगल्या लोकांमुळे. ते सोड ना. आई, तुला आठवतं माझा शाळेतला पहिला दिवस होता. मला शाळेत जायचं नव्हतं म्हणून मी खूप रडत होतो आणि आणि तू मला समजावत होतीस. आणि आणि नंतर बघ एकदा दीदीला पाण्यात ढकललं म्हणून तू मला बोकलून काढलं होतंस. आणि नंतर तू स्वतःच रडत होतीस की मला का मारलं म्हणून. आणि मला नेहमी वाटायचं म्हणजे काय, खरंच येते की माझ्या सगळ्या आधीच्या जन्माचं पुण्य इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू माझं या जन्मी तुझ्या पोटी जन्माला येणं. आई, तू सोबत राहशील ना ग आई माझ्या कायम? कायम सोबत राहशील ना? कायम सोबत राहशील ना माझ्या? कायम सोबत राहशील.